सरकारने त्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि मी जसं सांगते नेहमी वेळोवेळी चौकटीत कायद्याच्या राखून सन्मानपूर्वक त्यांना न्याय द्यावा. ते अतिक्रमण फक्त नदीमध्ये नाही आहे, ते सगळीकडे आहे. अतिक्रमण कोण करतंय? माणसंच करतायत आणि त्यांना कायद्याने हटवणं हे काम सरकार करतंय. की काही असं जगावेगळं इथे नाही. आणि कुठेही बाहेरच्या देशात जरी गेलं ना तरी आपल्याला ही परिस्थिती दिसते. शासनाने कडक कारवाई करून अतिक्रमण हटवली पाहिजे. जालना जिल्ह्यात 57 कोटी रुपयाचा घोटाळा झाला. शेतकऱ्यांचं जे अनुदान होतं गारपीट अतिवृष्टी ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाकल्याचं ते मला तसं असेल तर लेखी तक्रार कोणी दिली तर मी त्याच्यावर पूर्ण तपासण्याची संबंधित विभागाला विनंती आता एक शेवटचा तपासणी करा. शेवटचा प्रश्न मला जजेस बरोबर उद्घाटन आहे करून. मनोज जरंगे यांनी काल पुन्हा मुंबईला जाण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यांनी सरकारला साथ घातली की 6 जून पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा, नसता आम्ही 28 ऑगस्टला अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करू आणि 29 ऑगस्टला मुंबई येथे आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आम्ही उपोषणाला बसणार आहे. सरकारने त्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि मी जसं सांगते नेहमी वेळोवेळी चौकटीत कायद्याच्या राखून सन्मानपूर्वक त्यांना न्याय द्यावा. चला, थँक्यू.